पुण्यामध्ये मागील 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। शहरामधील अनेक रहिवासी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। पुण्यामधील काही सोसायट्यांमध्ये छाती एवढं देखील पाणी साठलं होतं, तर रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। अनेकांचे संसार त्यामुळे उघड्यावरती पडले। सिंहगड परिसरामधील एकता नगरमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तेथील नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे, तेथे काय परिस्थिती आहे, पाहूयात। पुण्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असता आता आपण एकता नगरमध्ये आहोत। एकता नगरमध्ये जवळजवळ 6 फुटापर्यंत पुराचं पाणी असल्याचं इथलं स्थानिक नागरिकांनी सांगितले। थेट आपण त्यांच्याजवळ आता बोलणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत हे मंदिर होतं, काल रात्रीपासूनच तुमची खूप धावपळ झाली, काय सांगाल? आम्ही 3-3:30 वाजल्यापासून खाली आहे। पाण्याची नंतर पातळी एवढे वाढलेली की ग्राउंड फ्लोरच्या सगळ्या लोकांच्या घरात पाणी गेलं। पाणी कम बदलं तुम्ही ह्या खिडकीपर्यंत ये फर्स्ट फ्लोअरचं पण गेले। आम्हाला शेवट मंदिराची मूर्ती भेटते, सगळं मंदिर तर आमचं इथपर्यंत गेलं होतं पाण्यात, एवढं सगळं पाणी। आणि आम्ही रात्रीपासून खालीचे सगळे मंडळाचे कार्यकर्ते वगैरे सगळे मदत करायला। सरकारकडून अजून कुठल्या प्रकारची मदत झालेली नाही। इथं पाण्याचा भीषण परिस्थिती उत्पन्न झालेली, पिण्याच्या पाण्याची, खाण्याची सोय नाही, कारण घरात लाईट नाहीत कालपासून आणि पिण्याचं पाणी नाही आहे। सगळीकडे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। तरी प्रशासनाने लवकरात लवकर इथं येऊन स्वच्छता करावी, फवारणी करावी आणि लोकांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना अन्न आणि पाणी उपलब्ध करून द्यावं। काल रात्री किती वाजल्यापासून पाणी वरपर्यंत सरळायला सुरुवात आम्ही काय तर 3-3:30 नंतर खाली आलो। 3:30-4 नंतर पहिले पाणी नाही, 3-3:30 नंतर आलो। 4 वाजले, 4:30 प्रशासनाची कोणती नियोजन कुठलंच नाही, प्रशासनाचं काही नव्हतं। आम्हाला काही सूचना नाही, काय नाही। ज्यावेळेला पाणी भरलं त्यावेळेला इंदिराची टीम किंवा पोलीस प्रशासन कोण होतं? नाही, पोलीस प्रशासन नंतर आलं, फार पाणी नंतर आलं, अग्निशामकची नंतर लोक आली, पण ती फार नंतर आली, पण ते आम्हाला काही सूचना कुठल्याच माणसाला नाही। ज्यावेळेस अग्निशामकची पण गाडी आली, त्यांनी जेव्हा सायरन्स वाजवलं तर काही बाकीचे लोक नंतर उठली। नंतर आम्ही आला तर बघितलं इथं गाड्या होत्या, भरपूर गाड्या होत्या। ज्या गाड्या आम्हाला ज्या काढता येईल तेवढ्या आम्ही वर काढल्या आणि बाकीच्या काही टू व्हीलर पाण्यामध्ये वाहून गेल्या। तर एक इनोवा पण होती, ती इनोवा इथनं पाण्यातनं त्या कोपऱ्यापर्यंत वाहत गेली। पण ती इनोवा लॉक झाल्यामुळे आमच्याकडे चावी नव्हती आणि कोणाचा कॉन्टॅक्ट नसल्यामुळं ते वाहून गेले, तर काय काढता नाही आलं। स्थानिक प्रशासनाला काय आव्हान करायचं? स्थानिक प्रशासनाने आधी आम्हाला कळवायला पाहिजे होतं की बाबा हे पाणी सुटणार आहे, तुम्ही जागरूक अलर्ट द्यायला पाहिजे होतं की इतक्यात दिवस पाणी एवढं सोडणार, तुम्ही या, तुम्ही बाकी सगळं हे केलं, काळजी घेतली असती। आता हे दुकानं बघा, खालची दुकानं, हे दूधवाला, बेकरीवाले, यांना काहीच माहीत नाही, यांच्या पार दुकानात पाणी गेलं। हवामान विभागाकडून पुण्यासाठी पुन्हा धोक्याची घंटा आहे, कारण पुढच्या 24 तासात पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। पुणेकरांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे। त्यात आता नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे जवान देखील पुण्यामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून बचाव कार्य देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळते। काल मध्यरात्रीपासूनच पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार हा पुणेकरांनी अनुभवला। एकंदरीत आता दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत। पुण्यामध्ये रात्रीपासून पाऊस पडल्यानंतर पुण्यातील काही सिंहगड रोड परिसरातील जी परिसर होते याच्यामध्ये पूर्णपणे पाणी शिरलं होतं। जवळजवळ 6 फुटापर्यंत पाणी असल्याचं इथं नागरिकांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला नाहक त्रास झाला असा संताप इथल्या स्थानिकांनी व्यक्त केलेला आहे। आता बघू शकता की दुपारच्या सत्रात सुद्धा पाणी हे गुडघ्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटतंय। एकंदरीत लोकांना इथून रेस्क्यू केलेलं आहे, बचाव कार्य हे अजूनही सुरू आहे। पण सध्या हे पुराचं जे पाणी आहे हे बिल्डिंगचा जो पार्किंग आहे त्याच्यामध्ये गुडघ्यापर्यंत असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। वरचे नागरिक आहेत त्यांना सुखरूप ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत आता दुपारनंतर बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं असून आता जी आजूबाजूची दुकानं आहेत ती आता उघडलेली आहेत। एकंदरीत दुकानाचं किती नुकसान झालं आहे हे आता तिथल्या लोकांकडून बघणं चालू आहे। आपण काही घरांचा देखील आढावा घेतला, याच्यामध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। न्यूज अनकटचा असा स्पेशल आढावा आपण टाइम टू टाइम तुमच्यापर्यंत पाहणार आहोत। कॅमेरामॅन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे।